भाग 4 तृतीय खंड बुद्ध आणि त्यांचा धम्म. पॉईंट नंबर 4 आहे आत्म्यावरील विश्वास हा अधम्म होय. भगवान बुद्धांनी म्हटले की ज्या धर्माचा संपूर्ण आधार आत्म्यावर आधारलेला असतो किंवा आहे तो कल्पनाश्रित धर्म आहे. आजपर्यंत कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट स्वतः वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन नसून किंवा चित्त होय. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म स्वीकारण्यास योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो. भगवान बुद्धांनी हा प्रश्न येथे असाच सोडून दिलेला नाही. त्यांनी त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केली आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास ही देखील परात्म्याच्या विश्वासाइतकी सर्वसाधारण गोष्ट आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्मन असे संबोधितात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्यांच्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत जन्मापासूनच वास्तव्य करीत असते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासासोबतच त्याला अनुसरून दुसरे इतरही विश्वास अंतर्भूत आहेत. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरासोबत जन्म घेते. शरीर हे आत्म्याचा एक अधिकचा वेगळा पेहराव आहे. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत होते काय? नाही, एकदमच नाही. आत्म्यासंबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. जर एखाद्या अशरीरी आत्म्याचे अस्तित्व मानले तर त्यांच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कोठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? तेथे किती काळ राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तर भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली. आपल्या फेरतपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्यांनी प्रथम त्यांच्या नेहमीच्या तर्कशुद्ध पद्धतीने दाखवून दिले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत असत त्यांनी त्यांच्या आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले की तो लहान आहे की मोठी? आत्म्याचे स्वरूप कसे आहे? आनंद स्थविरांना त्यांनी सांगितले. आनंद आत्म्यासंबंधी नानाविध मते आहे. काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे. सूक्ष्मही आणखीन काही असे म्हणतात की तो निराकार आहे आणि अनंत आहे. आनंद आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांच्या आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे हा देखील भगवान बुद्धाचा एक प्रश्न होता. कोणी म्हणतात आमचा आत्मा ही सुखद दुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. कोणी दुसरे म्हणतात की नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील क्रिया आहे. आणखी दुसरे कोणी म्हणतात नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया करणे किंवा हा त्यांचा गुण आहे. आत्म्यासंबंधी अशा तऱ्हेच्या विविध कल्पना आहेत. भगवान बुद्धांनी जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत असत त्यांना हे देखील विचारले की शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते. त्यांनी असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा दिसू शकतो काय? त्यांना अगणित अस्पष्ट उत्तरे मिळाली. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय? यासंबंधी त्यांना 8 भिन्न काल्पनिक उत्तरे मिळालीत. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय? यासंबंधही त्यांना अगणित काल्पनिक विचार आढळलेत. तथागतांनी हे देखील विचारले की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो? शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय? यासंबंधी देखील श्रमण व ब्राह्मणांनी भिन्न मत होते. काही म्हणाले की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले की तो सुखी असतो, इतर काही म्हणाले की तो सुखी असतो वा दुःखी असतो व इतर म्हणाले तो सुखी नसतो वा दुःखी नसतो. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावर या सर्व मतांविषयी तथागतांचे तेच एक उत्तर होते जे त्यांनी चुंदाला दिले होते. चुंदाला ते म्हणाले, हे चुन, जे श्रमण किंवा ब्राह्मण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन जेव्हा मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय? आणि जेव्हा ते उत्तर देतात, होय, हे माझेच मत खरे आहे,
दुसरी मते मूर्खपणाची आहे, तेव्हा मी त्यांचे मत स्वीकारित नाही. असे का? कारण लोकांची विषयासंबंधी भिन्न भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानायचा तर प्रश्नच नाही. एवढेच काय, ती मते माझ्या मताच्या तोडीची असल्याचेही मी मानित नाही. म्हणून एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी कोणते कोणते तर्क दिलेले आहेत. आत्म्यांच्या विरुद्ध भगवान बुद्धांनी जी विचारसरणी मांडली आहे, तीच विचारसरणी सामान्यतः त्यांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडली आहे. त्यांचा एक तर्क हाच तर होता की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही पर आत्म्याच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे. त्यांचा असा तर्क होता की आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्यक दृष्टीला तेवढाच बाधक आहे जेवढा पर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. त्यांचा तर्क असा होता की आत्म्यावरील विश्वास तेवढ्याच मिथ्या विश्वासाचे घर आहे जेवढ्या पर आत्म्यावरील विश्वास आहे. त्यांच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा पर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा अधिक भयंकर आहे, कारण त्यामुळे पुरोहित वर्ग तर निर्माण होतोच, एवढेच नव्हे तर भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो आणि पुढे तर तो माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यावर सत्ता गाजविण्याचा अधिकारही तो पुरोहिताला बहाल करतो. ह्या त्यांच्या सर्वसाधारण तर्कशुद्ध विचारसरणीमुळेच भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी दृढतापूर्वक मत व्यक्त केलेली नाही. आणि असे लोक म्हणतात की दुसरे काहीही म्हणतात की त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखीन दुसरेच काही म्हणतात की त्यांनी या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली नाही. भगवान बुद्धांनी या प्रश्नाच्या उत्तराला टाळले आहे. ही सर्व मते चूक आहेत, कारण त्यांनी महालीला स्पष्ट आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा नावाची काहीही वस्तू नाही. म्हणूनच त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धांनी त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडली आहे. आत्म्यांच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी स्वतःचा नामरूपाचा सिद्धांत मांडला. हा नामरूपाचा सिद्धांत विभज्यवादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानवाच्या व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंद असे म्हणतात. रूपस्कंद हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 भौतिक तत्वांचे बनलेले असते. ही तत्वे रूप किंवा शरीराचे घटक होत. रूपस्कंद शिवाय नामस्कंद नावाची ही गोष्ट आहे जिच्यामुळे प्राणी तयार होतो आणि या नामस्कंदाला आपण विज्ञान किंवा चेतना म्हणजेच की कॉन्शियसनेस म्हणू शकतो. या नामस्कंदात 3 मानसिक तत्वे, घटतत्वे आहे. वेदना आणि ज्याच्याविषयी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती म्हणजेच की संज्ञा म्हणजेच की परसिप्शन्स, संस्कार म्हणजे मनाच्या वेगवेगळ्या अवस्था स्टेट्स ऑफ माइंड, चेतना म्हणजे कॉन्शियसनेस. हिला कधीकधी मनाच्या 3 अवस्थांपैकी एक असल्याचे म्हणतात. एक आधुनिक मानसशास्त्रज्ञ याला कदाचित असे म्हणणे अधिक पसंत करेल की विज्ञान हा तर मानसिक क्रियाचा मूळ स्रोत आहे, ज्याच्यापासून चैतसिक म्हणजे की सायकोलॉजिकल फिनॉमिना उत्पन्न होतात किंवा चैतसिकांचे विशेष नाव चित्त होऊन जाते. विज्ञान चित्त कोणत्याही प्राण्यांना केंद्रबिंदू होय. या प्रकारे पूर्वीचे 3 चैतसिक, वेदना, संज्ञा आणि संस्कार यांच्याशी चित्तांचा संयोग होऊन नामस्कंद तयार होतो. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या प्राकृतिक नियमानुसार होणाऱ्या या योग्य संमिश्रणाने आणि योग्य परिस्थितीमध्ये विज्ञान आपोआपच उत्पन्न होते. भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. या सिद्धांताचे विरोधक असे विचारतात की विज्ञान याची उत्पत्ती कशी झाली. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची उत्पत्ती होते आणि त्यांच्या मरणाबरोबरच विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम होय असे म्हणता येईल काय? भगवान बुद्धांचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वांच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धांनी म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्यांच्यासह नाम कायाही राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जिथे जिथे विद्युत क्षेत्र असते
तेथे तेथे त्यांच्यासह आकर्षण क्षेत्र असते, म्हणजेच की विद्युत क्षेत्र इन द सेन्स इलेक्ट्रिक फील्ड, आणि तेथे त्यांच्यासह आकर्षण असते मॅग्नेटिक फील्ड. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे नेहमी विद्युत क्षेत्राबरोबरच असते. आणि शरीर आणि विज्ञान किंवा चित्त यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे आपण का म्हणू नये. आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र म्हणजेच की इंडक्टेड फील्ड असे समजले जाते. विज्ञान यालाही रूपकायाच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये. भगवान बुद्धांनी आत्म्याच्या विरुद्ध दिलेले तर्क येथे समाप्त होत नाही. याशिवाय त्यांना आणखीन काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते. जेव्हा विज्ञानाचा, चित्ताचा अथवा चेतनेचा उदय होतो तेव्हाच मनुष्य जीवित प्राणी बनतो. ही माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा आपल्याला एखादी माहिती देते म्हणजे ज्ञान देते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान आपल्याला आवडणारे असू शकेल किंवा नावडणारे असू शकेल. हे आवडणारे किंवा नावडणारे ज्ञान आपल्याला आत घडणाऱ्या घटनांचे असू शकेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. विज्ञानाला आपण भावनामूलक तेव्हा म्हणतो जेव्हा ते चित्ताच्या सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल अनुभूतींनी युक्त असते. भावनामूलक विज्ञान वेदनांची निर्मिती करते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला त्याचा जो विशिष्ट उद्देश असतो ज्याला साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देतो ते क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की एक प्राणी जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा याचा परिणाम म्हणून करतो. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतात की आता आत्म्याचे करावयाचे कोणते कार्य शिल्लक राहते बरे. आत्म्याने करायची म्हणून जी कार्य मांडली जाते ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काहीच कार्यच नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे, मूर्खपणाचे आहे. या पद्धतीने भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे, कारण याच कारणास्तव आत्म्याच्या अस्तित्वात स्वीकार करणे हा अधम्म होय.